धक्कादायक. कृषी विभागाने दिलेले ज्वारीचे बियाणेच निकृष्ट. पारनेर तालुक्यातील शेतकरी संकटात, ज्वारीची वाढच नाही. पारनेर तालुक्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांना ज्वारीच्या शक्तिमानाचे वाटप केले होते. या ज्वारीची वाढ अतिशय कमी झाली आहे. सुमारे 2 ते 2.5 फुटापर्यंत ती वाढली असून त्याला लगेचच कणीस येऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. तालुक्यातील 4ही मंडळात सुमारे 3200 हेक्टरवर शक्ती या ज्वारीच्या वाणाची लागवड झाली आहे. मात्र आता या शेतकऱ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. याबाबत कृषी विभागाकडे वाळवणे, रुई, पिंपरी, गवळी, रांजणगाव, मशीद या गावांसह पारनेर व निघोज या परिसरातूनही अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पारनेर तालुक्यात पारनेर, सुपा, निघोज व टाकळी, ढोकेश्वर या 4ही कृषी मंडळात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ज्वारीच्या शक्ती या वाणाचे वाटप केले होते. या 4 मंडळात सुमारे 3200 हेक्टरवर शेतकऱ्यांनी या वाणाची पेरणी केली होती. हा वाण परभणी कृषी विद्यापीठ यांनी तयार केलेला असून यावर्षी पहिल्यांदाच परभणी कृषी विद्यापीठाचा हा वाण कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. यापूर्वी जिल्ह्यात अनेक वर्षांपासून राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलेले रेवती व सुचित्रा हे वाण शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिले जात असे. त्या वाणाची उंची चांगली होती, त्यामुळे जनावरांसाठी चारा चांगला होत असे व धान्यही चांगले येत होते. मात्र यावर्षीच कृषी विभागाच्या वतीने थेट अकोल्याच्या परभणी कृषी विद्यापीठाचा शक्ती वाणाचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी या वाणाबाबत तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत गजानन घुले यांचे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या ज्वारी वाण मुळातच बुटका आहे आणि पूर्वीच्या वाणाच्या तुलनेत याचे उत्पादन होणार आहे. आत्ताच लगेच त्याचे अनुमान काढता येणार नाही. मी काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये भेटी दिल्या असता अनेक ठिकाणी या ज्वारीची उंची कमी वाढलेली मला दिसून आली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या ज्वारीच्या वाणाविषयी तक्रारी केल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांची यापूर्वीही जवळा व टाकळी, ढोकेश्वर परिसरामध्ये बाजरी बियाणे तसेच कान्हूर पठार परिसरात वाटाणा बियाणेबाबत फसवणूक झालेली होती. मात्र फसवणूक करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे बोगस बियाणे बाजारात येतात. मात्र हे बियाणे थेट सरकारमार्फतच कृषी विभागाने आणि तेही एका विद्यापीठाचे असल्याचे शेतकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु आता या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. आम्ही आमच्या शेतात कृषी विभागाने दिलेल्या ज्वारीच्या शक्ती बियाण्याची पेरणी केली होती. चांगली मशागतही केली, खतही टाकले. मात्र या ज्वारीची उंची 2 ते 2.5 फूट वाढली असून त्याला कणीस येऊ लागले आहे. ते सुद्धा भरदार नाही. त्यामुळे आता दाणे भरतील की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. याशिवाय जनावरांनाही चारा होणार नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे. सखाराम उर्फ बाळासाहेब बारवकर, शेतकरी, रुई, छत्रपती यांनी सांगितले. आम्ही कृषी विभागाने दिलेल्या ज्वारीच्या शक्तिवाणाची पेरणी केली. आम्ही एकत्रित कुटुंबात राहतो. आमचा दूध व्यवसाय असल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी ही ज्वारी केली होती. मात्र या ज्वारीची उंची 2 फुटावरच राहिली असल्याने आता जनावरांना काय खाऊ घालायचे असे आमच्या पुढे एक संकट उभे राहिले आहे. सदाशिव पठारे, शेतकरी, वाळवणे यांनी सांगितले. ज्वारीच्या शक्ती या वाणाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर मी स्वतः संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या. काही ठिकाणी ज्वारीची उंची वाढलेली आहे तर काही ठिकाणी या पिकाची उंची खुजी राहिली आहे. मात्र हे बियाणे कमी उंचीचेच असून चांगले उत्पादन देणारे आहे. तरीसुद्धा आम्ही महाबीजच्या कृषी तज्ज्ञांना कळवले आहे. त्यांच्या भेटीनंतरच याबाबत अधिकचा खुलासा समजणार आहे. गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी, पारनेर यांनी सांगितले.